हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ANB अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद भरती 2023 साठी झालेले 7 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर 2023 रोजी झालेले संपूर्ण पेपर. त्याचं आपण संपूर्ण स्पष्टीकरण घेणार आहोत. तर याच्यापुढे जे विद्यार्थी परीक्षेला जाणार आहे, जिल्हा परिषदची परीक्षा देणार आहे, ज्यांची बाकी आहे, त्यांनी परीक्षेला जाता जाता एक लूक द्यावा. म्हणजेच मागे झालेल्या प्रश्नाचे काही रिव्हिजन केल्यामुळे तुम्हाला ते प्रश्न रिपीट होणार आहेत परीक्षेमध्ये आणि त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा होणार आहे. तर सुरुवात करूया आपण. भारतात स्पेशल इकॉनॉमिक झोनची संख्या किती? तर याचं उत्तर असणार आहे 270. पुढचा प्रश्न, महिला आरक्षण निर्देशांक हे कितवे घटना दुरुस्ती विधेयक आहे? तर हे विधेयक 128वे, घटना दुरुस्ती 106वी आहे. पुढचा प्रश्न, जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक 2023 भारताचे स्थान कितवे आहे? तर 40वे. याचं उत्तर. कच्चे लोखंड यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचं उत्तर असणार आहे 2रा. पुढचा प्रश्न घेऊया. शांततेचे नोबेल पुरस्कार 2023 कोणाला मिळाला? तर याचं उत्तर आहे नर्गिस मोहम्मदी. G20मध्ये कोणत्या महासंघाला सामील करण्यात आले? तर याचं उत्तर आहे आफ्रिकन युनियन G21. पुढचा प्रश्न, पोलाद उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर याचं उत्तर आहे 2रा क्रमांक लागतो. व्हिएतनामला दिलेल्या जहाजाचे नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे INS कृपाण असे व्हिएतनामला दिलेल्या जहाजाचे नाव आहे. पुढचा प्रश्न, PM विश्वकर्मा योजना कधी लागू करण्यात आली? तर याचं उत्तर आहे 17 सप्टेंबर 2023. पुढचा प्रश्न, महिला आरक्षण विधेयक 2023 कितवे आहे? तर हे याचं उत्तर आहे 128वे. हा प्रश्न बऱ्याचदा रिपीट झालेला आहे, तर IMP म्हणून लिहून ठेवा. पुढील प्रश्न, सिम्बेक्स युद्ध सराव कोणत्या 2 देशादरम्यान पार पडला? तर याचं उत्तर आहे भारत आणि सिंगापूर. सोन्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश कोणता? तर याचं उत्तर आहे चीन. पुढचा प्रश्न, 15वी ब्रिक्स परिषद 2023 कोठे भरली होती? तर याचं उत्तर आहे साऊथ आफ्रिका येथे. अटल बोगदा कोणत्या 2 ठिकाणास जोडतो? तर याचं उत्तर आहे मनाली, लेह. हा पण प्रश्न बऱ्याचदा विचारण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न, आदित्य L1 कधी लॉन्च करण्यात आले? तर याचं उत्तर आहे 2 सप्टेंबर 2023 रोजी लॉन्च करण्यात आले. आशियाई खेळ 2023मध्ये भारताला किती गोल्ड मेडल मिळाले? तर याचं उत्तर आहे आशियाई खेळात 2023मध्ये भारताला 28 गोल्ड मेडल मिळालेले आहेत. पुढचा प्रश्न, पांढऱ्या पेशींची निर्मिती शरीरामध्ये कोणत्या ठिकाणी होते? याला आपण WBC म्हणतो, जे रोगांशी फाईट करतं. तर पांढऱ्या पेशींची निर्मिती ही अस्थिमज्जा येथे तयार होत असते. पुढचा प्रश्न, शेषाधिकार हा भाग भारतीय घटनेने कोणत्या देशाकडून घेतला? तर याचं उत्तर आहे कॅनडाकडून घेतलेला आहे. पुढचा प्रश्न, मराठीतील पहिली कादंबरी यमुना पर्यटन ही कोणत्या व्यक्तीची आहे? तर याचं उत्तर आहे बाबा पदमजी यांची. पुढचा प्रश्न, विभावांतराचे एकक हे फिजिक्सचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते योग्य उत्तर राहील? तर याचं उत्तर आहे व्होल्ट. याचं एकक व्होल्ट असणार आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या अभयारण्याला महाराष्ट्राचे भरतपूर म्हटले आहे? तर याचं उत्तर आहे नांदूरमध्ये मधमेश्वर इथे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये इंग्रजी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते? तर याचं उत्तर असणार आहे नागालँड, सिक्कीम, मिझोरम वरील सर्व याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, महिला क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विजयी कोणत्या देशाने मिळवलेले आहे? आणि याचं उत्तर असणार आहे ऑस्ट्रेलिया या देशाने महिला क्रिकेट स्पर्धेत सर्वात जास्त विजय मिळवलेले आहेत. पुढचा प्रश्न, अर्थव्यवस्थेतील तृतीय क्षेत्र म्हणून कोणत्या क्षेत्रात ओळखले जाते? तर सेवा क्षेत्रात ओळखले जाते. पुढचा प्रश्न घेऊया. महाराष्ट्रातील कोणत्या
जिल्ह्यात एकही तालुका अस्तित्वात नाही. तालुका एकही नाही, तर याचं उत्तर आहे मुंबई शहर या ठिकाणी एकही तालुका अस्तित्वात नाही. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते तीर्थक्षेत्र हे महाराष्ट्रामध्ये आहे? तर याचं उत्तर असणार आहे औंढा नागनाथही आहे, पंढरपूर आहे, शेगावही आहे. म्हणजे याचं उत्तर असणार आहे वरीलपैकी सर्व. वंदे मातरम गीतामध्ये वंदे शब्द किती वेळा आलेला आहे? तर याचं उत्तर आहे 7 वेळा. वंदे मातरम हे जे गाणं आहे, वंदे शब्द किती वेळा आला आहे? तर 7 वेळा आलेला आहे. पुढचा प्रश्न घेऊया. वरद विनायक म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणपती कोणत्या जिल्ह्यात आहे? वरद विनायक म्हणून, तर याचं उत्तर आहे रायगड जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र भारताच्या कोणत्या भागामध्ये स्थित आहे? महाराष्ट्र भारताच्या पश्चिम भागामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न घेऊया. मानवाच्या लघवीमधून कोणते जंतू बाहेर पडत असतात? लघवीमधून कोणते जंतू बाहेर पडतात? तर उत्तर आहे साल्फानेला टायफी हे जंतू बाहेर पडत असतात. पुढील प्रश्न, देशातील 21वे IIM म्हणून घोषित केलेल्या IIM मुंबईचे पूर्वीचे नाव काय होते? तर याचं उत्तर असणार आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, म्हणजेच NITIE. सोन्याच्या ज्वेलरीवर असणारा HUID नंबर किती अंकी असतो? तर 6 अंकी असतो. तर याचं फुल फॉर्म असणार आहे हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन. पुढचा प्रश्न, विदित गुजराती हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर असणार आहे बुद्धिबळ. पुढील प्रश्न, राष्ट्रीय पोस्टल दिवस कधी साजरा केला जातो? तर 10 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. विनोबा भावे यांनी कोणती चळवळ सुरू केली? तर भूदान चळवळ सुरू केलेली होती. केंद्र सरकारच्या श्रेयस योजनेतील एचा अर्थ काय? तर याचं उत्तर असणार आहे अचिव्हर्स. श्रेयसचं फुल फॉर्म आहे स्कॉलरशिप फॉर द हायर एज्युकेशन फॉर यंग अचिव्हर्स स्कीम. तर ए कशासाठी आहे? अचिव्हर्ससाठी ए स्टँड आहे. पुढं आहे, नुकतेच संसदेत पारित करण्यात आलेले 128वे घटना दुरुस्ती विधेयक कशाशी संबंध आहेत? आता मगाशी प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारला होता. तर 128वे विधेयक लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा यामध्ये महिलांना 33% आरक्षण यासाठी 128वे घटना दुरुस्ती विधेयक संबंधित आहे. आणि विधेयकाचं नाव काय आहे? तर नारी शक्ती वंदन अधिनियम. पुढील प्रश्न, महाराष्ट्रामध्ये व्याघ्र प्रकल्पाची संख्या एकूण किती आहे? तर याचं उत्तर असणार आहे 6. ट्रायचे विस्तारित रूप खालील पैकी कोणते आहे? आता याचा प्रश्नाचं तुम्ही मला उत्तर कमेंटद्वारे कळवा. पंचगंगा नदीचा भाग नसलेली नदी खालीलपैकी कोणती आहे? याचंही उत्तर तुम्ही मला कळवा. पुढचा प्रश्न घेऊया. कोणत्या राज्य सरकारने नारी को नमन योजना सुरू केलेली आहे? तर याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश. कोणत्या राज्याने अक्षय ऊर्जा धोरण मंजूर केले? तर याचं उत्तर असणार आहे कर्नाटक. खिल्ली उडवणे या वाक्य प्रकाराचा अर्थ काय? तर हसून एखाद्याची निंदा करणे, चेष्टा करणे, टिंगल उडवणे ज्याला आपण म्हणतो. पुढचा प्रश्न, कान टोचणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. तर कडक शब्दात चूक समजावून सांगणेच म्हणजे एखाद्याचे कान उघडणे, कान टोचणी करणे. आशियातील सर्वात मोठा पशु बाजार कोणत्या राज्यात भरतो? तर याचं उत्तर आहे सोनपूर बिहार येथे. कृषी संजीवनी योजना कशाशी संबंधित आहे? तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वृद्धी करणे आणि शेतीमालाचे उत्पादन वाढवणे यासाठी कृषी संजीवनी योजना संबंधित आहे. खजुराहो येथील मंदिरांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कोणत्या वर्षी मिळाला? तर याचं उत्तर आहे 1986 साली खजुराहो येथील मंदिरांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे. भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत? तर V. अनंता नागेश्वरन हे आहेत. एप्रिल 2023 कोणत्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला? तर आम आदमी पार्टी यांना 2023 राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळालेला आहे.
ब्रिक्स 2023 शिखर परिषद कुठे पार पडली? तर दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग येथे पार पडली. पुढचा प्रश्न, चंद्रयान 3चे प्रक्षेपण कोणत्या ठिकाणाहून करण्यात आले? तर सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश या ठिकाणाहून चंद्रयान 3चे प्रक्षेपण करण्यात आले. जागतिक हृदय दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? तर 29 सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन साजरा केला जातो. G20 परिषद 2024 कोणत्या देशामध्ये भरवण्यात येणार आहे? तर उत्तर आहे ब्राझील, रियो दी जानेरो. पुढचा प्रश्न, तलावांचे शहर म्हणून महाराष्ट्रातील कोणते शहर ओळखले जाते? तर याचं उत्तर असणार आहे ठाणे. पुढील प्रश्न घेऊया. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद सर्वाधिक काळ भूषवणारे व्यक्ती कोण? हा प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे. महाराष्ट्रपद सर्वाधिक काळ भूषवणारे व्यक्ती आहेत वसंतराव नाईक. आणि किती वर्ष त्यांनी काम केले? तर 5 डिसेंबर 1963 रोजी ते 20 फेब्रुवारी 1975 पर्यंत ते 11 वर्ष 77 दिवस हे काय होते? त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद त्यांनी भूषवलेलं आहे. हर घर जल योजनेमध्ये प्रथम प्रमाणपत्र मिळवणारे राज्य कोणते? तर गोवा. आणि कधी भेटले त्यांना? तर ऑगस्ट 2022 मध्ये प्रमाणपत्र मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न, भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोणाला ओळखले जाते? तर लॉर्ड मेयो यांना ओळखले जाते. भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक लॉर्ड रिपन. हेही प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे. स्थानिक स्वराज्याचा अधिनियम 1882 साली झालेला आहे. पुढचा प्रश्न, छत्ता योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर ओडिसा. आणि ही योजना कोणती आहे? तर हार्वेस्टिंग रेन वॉटर, जे छतावरती पाणी येतं आपलं पावसाचं पडतं ते पाणी एका ठिकाणी मुरवणं म्हणजे रेन हार्वेस्टिंग करणं. कम्युनिटी हार्नेसिंग अँड हार्वेस्टिंग रेन वॉटर आर्टिफिशियली फ्रॉम द टेरेस टू ॲक्विफर. पुढचा प्रश्न, मराठा साम्राज्याचे शेवटचे पेशवा कोण होते? तर पेशवा बाजीराव द्वितीय. कार्यकाळ 1795 ते 1818. प्रसिद्ध खंडोबा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर असणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे? श्री एकनाथ शिंदे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? कळसूबाई. पुढील प्रश्न, PRN मध्ये एकूण किती अंक असतात? तर 16 अंक असतात. पुढचा प्रश्न घेऊया. राष्ट्रीय शिक्षक दिन कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. सुंदर पिचाई हे कोणत्या कंपनीचे CEO आहेत? तर याचं उत्तर असणार आहे गुगल. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर श्री रमेश बैस. हे कितवे आहेत? आणि 23वे राज्यपाल आहेत. भुशी धरण कोणत्या नदीवर आहे? भुशी धरण हे इंद्रायणी नदी लोणावळा या ठिकाणी स्थित आहे. राष्ट्रीय बाल दिवस कधी साजरा केला जातो? तर 14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस हा बाल दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रतापगड कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा जिल्ह्यात आहे. विजयदुर्ग जिल्ह्यात काय आहे? सिंधुदुर्ग. मुरुड जंजिरा हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. पन्हाळगड हे कोल्हापूर ठिकाणी आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचे नाव काय आहे? तर न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड. कितवे आहेत आणि हे सरन्यायाधीश? तर 50वे. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे? तर UPS मदान. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे 25वे आहेत. आणि महाराष्ट्राचे विचारलं तर UPS मदान. भारताचे विचारले तर राजीव कुमार हे 25वे आहेत. पुढचा प्रश्न घेऊया. महाराष्ट्रात एकूण किती महसूल विभाग आहे? तर 7. आणि नागपूर कोणते कोणते आहेत? अमरावती, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर हे एकूण 7 महसुली विभाग आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? तर याचं उत्तर असणार आहे 18. आता विधान परिषद विचारलं तर 78. आणि महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या विचारली तर 288.
महाराष्ट्राच्या लोकसभेतील जागा विचारल्या तर 48 आणि महाराष्ट्राच्या राज्यसभेतील जागा एकूण किती आहेत? 19 आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातून जाणारा सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग कोणता? तर NH6 हा आहे. आता NH6चे नवीन नाव आहे NH53. कुठून कुठपर्यंत जातो हा महामार्ग? तर हाजिरा ते कोलकाता या ठिकाणाहून जातो. महाराष्ट्राच्या आग्नेयाला कोणते राज्य आहे? तर तेलंगणा आहे. आणि पुढं घेऊया प्रश्न, काळाराम मंदिर सत्याग्रह कधीचा आहे? तर 2 मार्च 1930 रोजी केला गेला आहे. नरेंद्र मोदी यांना 2023चा टिळक पुरस्कार कुठे देण्यात आला? तर पुणे, 1 ऑगस्ट 2023 रोजी देण्यात आला. सुधारक हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर गोपाळ गणेश आगरकर यांचे 1888 मध्ये हे वृत्तपत्र चालू केले गेले. आदिती अशोक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर गोल्फ. हाही प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे. पुढचा प्रश्न घेऊ, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे? तर राधाकृष्ण विखे पाटील. पुढचा प्रश्न घेऊ, GST संपूर्ण देशात कधीपासून लागू करण्यात आली? तर 1 जुलै 2017 पासून GST लागू करण्यात आली. विकेंद्रीकरणाचा ठराव कोणी संमत केला? लॉर्ड मेयो यांनी विकेंद्रीकरणाचा ठराव संमत केला. प्रतापगड कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे. RBIचे गव्हर्नर कोण आहेत? शक्तिकांत दास. हाही प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो, शक्तिकांत दास. पुढचा प्रश्न, प्रसिद्ध खंडोबा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्यांची संख्या किती? तर 78 एवढी आहे. अशा प्रकारे आपण आज हे पूर्ण प्रश्न घेतलेले आहेत जे 7 ते 19 ऑक्टोबर रोजी झालेले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.